सर्व देवतांमध्ये आमच्या महादेवरावचं हे विशेष आहे. हे नवल आहे. काय ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव. त्याची भक्ती बघत नाही आणि भक्ती करण्याचा त्याचा हेतूही बघत नाही. भाव म्हणजे उद्देश, हेतू आणि भक्ती, ते दोन शब्द आहे. नेने काही भक्तिभाव. ते भस्म खूप आवडतं अशोकराव, भस्म खूप आवडतं महादेवाला. ताजं भस्म तर खूपच खुश बाबा. रोज भस्म न्यायचा भस्मासूर. महादेव खुश झाले. 2 वर्ष तर दिवसभर ताजच भस्म घेऊन जायचा, तासा तासाला, कारण कोरोना होता. ताज बैराम भाऊ, ताज भस्म. महादेव खुश झाले आणि मग ते 3 इंजेक्शन घेतले सर्वांना. हे पळून आले. म्हणजे ते म्हणले मला काही घाई नाही, मी नाही येत आताच. ते 3 इंजेक्शन घेतले. 135 कोटी लोकसंख्येने इंजेक्शन घेतले. 3री लाट येणार म्हणे, नाही आली. तिथून भस्मासुराला चिंता निर्माण झाली. भस्मच मिळेना. 2 वर्ष खूप होती मजा. भस्म लाईन लागायची तिथं, स्मशानात लाईन. म्हणून हे ताजं भस्म न्यायचं आणि महादेवराव खुश व्हायचे. शाबास. आणि जानेवारी 22 लागल्यापासून महादेव नाराज झाले. का रे, ते का 8 दिवस भस्म आणत नाही? काय करू महाराज, एकही नाही मरत. 3री लाट होती ना, नाही बंद झाली, येतच नाही. काय उपाय सांगा महाराज. मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवील ते भस्म झालं पाहिजे. चालेल महादेव, भोळे बाबडा सोबा, चालेल तथाच तू. बस, मग याला अडचणच नाही. रस्त्यात कोणी भेटलं का ठेवला हात, चालला भस्म घेऊन, ठेवला हात. असं करता याच्या डोक्यात म्हणला, माझ्या हातात तर हे ताकद आहे, भस्म होतंय त्याच्या डोक्यावर ठेवल्यावर. महादेवाच्या डोक्यावर ठेवलं, पार्वती भेटलं पठ्ठ्याला, इतकं भेटलं. याला म्हणतात भस्मासूर. त्याला आणि मग हे पळतोय पुढं ते मागण. भगवान विष्णूला त्याच्यात मध्यस्थी करावी लागली. ते सुंदरीचं रूप धारण करून माझ्यासारखा नाचला तर तुझ्यासोबत लग्न करील. जसे हात करायचे तसं हे करायचं. करता डोक्यावर हात ठेवला, यानंही ठेवला आणि पेटलं. जाऊ द्या, हे सगळे माहिती आहे तुम्हाला. मी का सांगतो ते